पवार राजीनामा द्या। झालेच पाहिजे, नाही कुणाच्या बापाच्या। विजय असो। जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, अजित पवार राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, अजित पवार राजीनामा द्या। आमच्या मागण्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या। आमच्या मागण्या हक्कावीर सेनेचा विजय असो। जय जवान, जय किसान। शेतकऱ्यांच्या विरोधी बेताल वक्तव्य करणाऱ्या माणिकराव कोकाटेंचं करायचं काय? आम्ही लोक असो। जय असो। आम्ही लोक असो। जय किसान। जावं क्रांतीवीर सेनेचा विजय असो। करण भाऊ गायकर आमच्या मागण्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या। आमच्या मागण्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या। शेतकरी एकजुटीचा विजय असो। शेतकऱ्याविरोधी बेताल वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांचं करायचं काय? आम्ही लोक वर पाय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं करायचं काय? आम्ही लोक वर पाय। शेतकरी एकजुटीचा विजय असो। बलिदानाचा सातबारा कोरा। शेतकरी विरोधी वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांचं करायचं काय? आम्ही लोक वर पाय। शेतकरी विरोधी वक्तव्य करणाऱ्या माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झाला पाहिजे, आमच्या मागण्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। आज शेतकरी कर्जमाफीसाठी छावा क्रांतीवीर सेना आक्रमक झाली असून शिर्डी नगर परिषद ते शिर्डीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाडी मोर्चा काढण्यात आलाय। छावा क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वात शिर्डीत आंदोलन करण्यात आले। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे। अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी न झाल्यास विधान भवनावर मोर्चा काढण्याचा इशारा छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी माध्यमांशी बोलताना दिला। यावेळी अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्यासह छावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते। यावेळी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आले। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे या राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी गेल्या काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं की आमच्या वचननाम्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा विषय नव्हता आणि मी कुठल्याही भाषणामध्ये माझ्या शेतकरी कर्जमाफीचा विषय घेतला नाही। आम्हाला त्या अजित पवारांना विचारायचंय, तुम्हाला जेव्हा 70,000 कोटीच्या घोटाळ्यामधून क्लीन चिट केलं गेलं ते कोणत्या वचननाम्यामध्ये होतं? कुठल्या वचननाम्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी सरकारने तुम्हाला हमी दिली होती? बड्या उद्योजकपतींचे तुम्ही कर्ज माफ केले ते कोणत्या वचननाम्यात होते? अहो अजित दादा, तुम्ही या शेतकऱ्यांचे तुम्ही अश्रू पुसले पाहिजे तर तुम्ही त्यांना रडवताय, त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करताय। तुम्ही या राज्याचे मालक आहात का? अरे तुम्ही सेवक आहात, तुम्ही सेवकाप्रमाणे बोललं पाहिजे, तुम्ही मालकाप्रमाणे बोलत आहात। आणि आता काय बोलले की तात्काळ शेतकऱ्यांनी कर्जमाफी करावी। अहो कुठून करणारे? तुम्ही शेतीमालाला हमी भाव देत नाही। आमच्या कुठल्या मालाला जर चांगलं पीक आलं तर त्या पिकाला तुम्ही निर्यात आयात बंदीच्या या कचाट्या सापडवतात आणि शेतकऱ्याला सगळीकडून तुम्ही संकटात घेण्याचं काम करत असताना यांचे कृषी मंत्री सुद्धा सातत्यानं बेताल वक्तव्य करताय। म्हणून अजित पवारांचा आम्ही राजीनामा मागतोय। त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांकडून आम्हाला अपेक्षा आहेत की त्यांनी अजित पवारांच्या या बालिश वक्तव्याकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन बळीराजाला न्याय द्यावा। अन्यथा नाशिकला आमचा एक मोर्चा झालाय, आज शिर्डी या ठिकाणी मोर्चा होतोय। राज्यभर अशाच पद्धतीनं आणखी मोठ्या स्वरूपात छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने मोर्चे काढले जातील आणि शेवटचा मोर्चा हा मुंबई मंत्रालयाच्या विधान भवनावर असेल आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार फक्त आणि फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील। अजूनही आमचा संघर्ष शेतकऱ्याचा नको असेल तर आम्हाला तात्काळ कर्जमाफी करावी ही आमची मागणी आहे। नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता
व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।